आणि गाडीत बसवलं त्यांच्या. एका ठिकाणी नेऊन थांबवलं आणि म्हणले हे हातात मला काही त्यांनी सीडीज कॅसेट्स होत्या, ते वरती जा दे, त्यांच्याशी बोल आणि तिथनं तू घरी जा. आणि ते निघून गेले. कारण कोणाकडे जायचंय काय माहित नाही. घरात वरती गेलो, बिल्डिंग मध्ये बेल वाजवली. अंधार होता थोडा, 8:30-9 वाजले होते. मी आपला भीतभीतच त्यांच्याकडे काहीतरी द्यायचं असेल म्हणून गेलो. समोर दार उघडल्यावर बघतोय तर पु ल देशपांडे. इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्ट आणि हायकोर्ट पर्यंतचा प्रवास करता आला. हा, की जो आपण कशाला कोर्टाची पायरी झोपतो किंवा कशाला कोर्टात जातो. आणि आत्ताच निवृत्त झालेले चंद्रचूड सर, त्यांच्या कोर्टामध्ये आमची केस आम्ही. पहिली मूव्ही खेळणार? नक्कीच सर, पांढऱ्याची पहिली खेळ. आणि हे बघ, पांढरेच नेहमी जिंकतात. बोल. पांढरी नेहमी जिंकतात हा मलाही वाटायचं पर्यंत. खरंच आहे असं, पांढरीच नेहमी जिंकतात. पण खऱ्या आयुष्यात बघितलं तर असं मला वाटत नाही. कारण की माझा जर तुम्ही आपला शालेय प्रवास बघितला तर मराठी मीडियम मध्येच पहिल्यापासून भारत इंग्लिश स्कूल शाळा, त्यानंतर भारत इंग्लिश स्कूल 1ली ते 4थी. बर. त्याच्यानंतरचा रमणबागेचा प्रवास, तर 5वी ते 9वी म्हटलं तर ईच, आणि 10वी एकदम फ. 10वी फ. आणि 10वी फ मधून प्रवास सुरू करत करत आज तू आहेस कल्याणीमध्ये एक HR मॅनेजर. खरंय. अरे या सगळ्या मूग कशा गेल्यास आयुष्यभर? एवढा लहानसा प्रवास तुझा 10वी फ पासून ते मॅनेजर लेवल पर्यंत. खरंच मला अभिमान आहे. मला हे सगळं ऐकायचं. या तुझ्या सगळ्या मूस ज्या आयुष्यात आहेत ना, घोड्याच्या, हत्तीच्या, उंटाच्या, प्यादांच्या, प्रत्येक स्टेजला काहीतरी वेगळ्या मूस तुझ्या असणार आहेत. मला हे सगळ्या समजून घ्यायचे. नक्कीच सर. कसा आला 10वी फ पासून प्रवास? रमणबाग शाळा या विषयी बोलायचं म्हटलं तर खरं मला दिवस कमी पडेल इतकं शाळेने दिलं. पण माझ्या सगळ्या शालेय जीवनात बघितलं तर भारत इंग्लिश स्कूल, रमणबाग आणि 11वी 12वी नुमवी, या सगळ्या दिग्गज संस्था, एकदम ज्याचं खूप चांगलं मागचा इतिहास आहे म्हणा, त्याच्यातले खूप चांगले लाभलेले शिक्षक होते म्हणा. तर त्यामुळे शाळेने खूप काही दिलं. मी असं म्हणत नाही की शाळा आणि एका शिक्षकांचा उल्लेख तुझ्या तोंडात नेहमी असतो, नेहमी, की त्यांच्या शब्द जरी उच्चारला तरी तू आदरानेच बोलतोस. कोण ते? कोण? खरंच ते माझे लाडके वाळिंबे सर. म्हणजे शाळेमध्ये म्हटलं तर ते तुझे लाडके का तू त्यांचा लाडका? मार खाल्ला असेल भरपूर. नाही, त्यांनी मला मारताना सुद्धा ते खूप प्रेमानेच मारायचे. इतका मी नशीबवान होतो. प्रेमाने मारायचे. पण खरं शाळेमध्ये म्हणजे वाळिंबे सरांच्या आधी सुद्धा मला खूप चांगले शिक्षक लाभले. म्हणजे माझ्यामध्ये नातू मॅडम होत्या, फडके सर होते, बर्वे सर होते, त्याच्यानंतर कुलकर्णी सर होते, नंतर मुख्याध्यापक होते. ऑफकोर्स नंतर तुम्ही मला इतिहासाला मिळाला. नंतर 1 वर्ष मोहन शेट्टे होते, शिवले होते. सो खूप शिक्षकांनी. तू आता म्हणतोस इतिहासाला होता, पण मी इतिहास कधी शिकवला नाहीये. शेट्टे सर इतिहासाला होते आणि तुम्ही सायन्सला असाल किंवा मॅथ्सला असाल. पण एखादच वर्ष तुम्ही मला होते, किंवा तुम्ही असं काहीतरी बदली शिक्षक म्हणून कदाचित मला वर्गात शिकवलं असेल. पण 9वी मध्ये ऍज अ क्लास टीचर कानडे सरांचे उल्लेख मी करेल नक्कीच, कारण की त्यांचाही खूप मोठा हातभार आहे. आणि नंतर 9वी मध्ये वाळिंबे सर ऍज अ क्लास टीचर म्हणून आले आणि सगळंच काय ते बदलून गेलं. सगळंच काय ते बदलून गेलं म्हणजे काय होतं आणि काय बदललं ते सांग ना. नक्कीच. कारण काय त्याच्या आधी 9वी 10वी फ 9वी हे वर्ग किंवा या ह्याच्यातली मुलं म्हणजे नुसतं दंगा करणं, टाइमपास करणं, एन्जॉय करणं, अभ्यास कमी, बाकी गोष्टी जास्त. मग त्याच्यामध्ये शाळेच्या इतर गोष्टीमध्ये सहभाग घेणं, सहलीमध्ये सहभाग घेणं. हा, त्या कोकण सहलीची आठवण माझ्या लक्षात आहे. बरोबर. मी काय करायचो, एक सहल आपली शाळेची अशी असायची की जी ज्याचं नियोजन सगळं मुलांनी करायचं बरं का. बरोबर. आम्ही फक्त पाठीमागे, सगळं नियोजन मुलांनी करायचं. मग माझ्या डोळ्यासमोर
तू आलास. त्या कोकण सहलीचं सगळी जबाबदारी तुझ्यावर. मग तुम्हाला अनेक वेळा भेटायचास. सर ठिकाण कुठलं तू ठरव, कसं जायचं तू ठरव, कुठे उतरायचं तूच ठरव, पैसे किती लागतील तू ठरव, वाटेत काय काय लागेल तूच ठरव. हे सगळी जी जबाबदारी तुझ्यावर सोपवली, त्यातनं तू एक जो घडत गेलास प्लॅनिंग या विषयामध्ये. बरोबर. ती आठवण आहे अजून? नक्कीच सर. जसं तुम्ही म्हणला, तुम्ही मला दिली ती जबाबदारी आणि आपण श्रीवर्धन हरिहरेश्वरची ती ट्रिप केली. जाताना शिवथरगडला थोडा वेळ थांबलो आणि नंतर श्रीवर्धन हरिहरेश्वर, आणि बरोबर 2 माझे अत्यंत आवडते शिक्षक, एक तुम्ही एक वाळिंबे सर. तर ती सहल कधीच म्हणजे नंतर आयुष्यात कितीतरी सहल केल्या असतील, पण ही सहल ही नक्कीच अविस्मरणीय राहील. कारण त्यातनं खूप शिकलो, त्यातनं खूप गोष्टी मिळाल्या. काय शिकलास? जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, प्लॅनिंग करणं, लोकांना सगळ्यांना. काही अडचणी नक्की तुला आणखी आल्या असतील. भीती वाटली सुरुवातीला, अरे भीती वाटली. हो, एवढं मोठं सरांनी एकदम जबाबदारी टाकली, कसं करणार आता, डर के आगे जीत है. आल्यानंतर मला प्रशस्ती पत्रकही दिले तुमच्या सहीचं, की सहल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचं. सो तो सगळा प्रवास खूपच छान होता, म्हणजे मिळालेला संधीचा. आणि नंतर मग 10वी पास होईल का नाही अशीच कंडिशन. इतकी कंडिशन होती. अभ्यासात खरंच खूप मी मागं होतो, की असं खूप अभ्यासाची अशी आवड होती असं नाही. पण वाळिंबे सरांचा कॉन्फिडन्स, कानडे सरांचा कॉन्फिडन्स, की नाही तू होशील, थोडस लक्ष दे, थोडस अभ्यासाकडे लक्ष दे, असं ते नेहमी सांगायचे. 10वीला पर्सेंटेज किती होते नको सांगू. मला त्यापेक्षा त्याच्यानंतर तू जे काही घडत गेलास, बरोबर, एक एक पद, एक एक जबाबदाऱ्या, त्या मला ऐकायच्या. नक्कीच. पण त्यापूर्वी मला नक्की अजून थोडंसं वाळिंबे सरांचं तुम्ही नाव घेतलं म्हणून त्यांच्याबद्दल सांगायला नक्कीच आवडेल. कारण काय, म्हणजे प्रवास पुढं 10वीची शाळा संपते, 11वी 12वी संपली, कॉलेज संपलं, पुढं प्रोफेशनल करिअरही सुरू झालं. पण या सगळ्या करिअरमध्ये कुठं ना कुठं बॅक ऑफ द माइंड वाळिंबे सर हे होतेच, अजूनही आहेत. कारण काय, त्यांनी मला वाटत नाही मला फक्त मॅथ्स शिकवलं किंवा त्यांनी मला फक्त काही संस्कार केले, त्यांनी मला खूप काही दिले. म्हणजे काय? म्हणजे त्यांचं मी बारीक बारीक गोष्टी त्या जेव्हा शिकवत होते तेव्हा ऑब्झर्व करत होतो. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या कामामधनं मला त्यांनी डिवोशन दाखवलं, त्यांच्या कामामधनं मला पॅशन दिसलं. डिवोशन त्यांच्याकडनं काय घेतलंस तू? डिवोशन घेतलं, जे त्यांच्यात होतं आणि ते नंतर तुझ्यामध्ये उतरलं. डिवोशन. कारण की मी भले ते गणित किती समजते त्यापेक्षा ते कसं शिकवता होते हे माझ्या कायम नजरेसमोर राहत गेलं. ते त्यांच्यामध्ये शिकवताना एकाग्रता त्यांची, त्यांचं पॅशन, त्यांचं सगळ्या लोकांवर ठेवण्याला कंट्रोल. आठवण सांग ना. वाळिंबे सर शिकवतायत, मुलं एकटक बघतायत, नजर जरी इकडे तिकडे गेली तरी खरंय, तरी सर पकडायचेच. आणि सरांना कोण खोटं बोलतंय किंवा कोणाचं लक्ष नाही ते पटकन कळायचं. एकदा असंच एक मला आठवतंय 10वीतलाच किस्सा आहे. सरांनी शिकवलं होतं एक चांगला सब्जेक्ट, आणि त्यानंतर एक त्यांनी एक्झाम्पल दिलं आणि मुलांना विचारलं की हे कोणाकोणाला येते, आता ह्याचं उत्तर कोणाकोणाला येते. वर्गात असेल साधारण 60 मुलं, 60 पैकी साधारण 50-55 मुलांनी हात वर केलेला होता की आम्हाला येतंय, आणि त्याचं उत्तर मला तर काही येत नव्हतं. आता बाकी सगळ्या मुलांनी हात वर केला म्हणून मी हात वर केला. कोणी रिस्क घ्या, येत नाही म्हटलं तर मार खाणार, आणि घाबरून हात वर केला. म्हटलं बघू आपल्याला कुठं सांगतायत सर. आणि काय माहिती काय, सरांनी ते बरोबर ओळखलं की ह्यांनी हात वर केलाय पण ह्याला येत नाहीये, आणि सरांनी मलाच सांगितलं ये आणि सोडव. तर हे जे त्यांचं कौशल्य होतं ना सर, हे खूप शिकून जाणार होतं, शिकवण देणार होतं, आणि त्यामुळे त्यांची आठवणी कायमच राहील. त्यांचा मी म्हणजे कायमच ऋणी राहील. म्हणजे आपल्या सहकार्यांना काय येत आहे आणि काय येत नाही, बरोबर, ही मॅनेजमेंटची सुरुवात आहे तुझी. खरंय. कोणाच्या मध्ये कोणते गुण आहेत, कोणाच्या मध्ये कमतरता आहेत, खरंय, आणि त्या कमतरतांवर आणि खोटं बोललेलं राहत नाही, मग इमिजिएट माणूस पकडलाय जातो. हे खोटं बोललेलं पकडलं जातो. हे कुठं अनुभवलं पुढच्या काळात? हे पुढच्या काळात असं मला नंतर कुठं खूप वेळा खोटं बोलायची सवय म्हणजे लाईच आहे, आणि असं लागलंही नाही कधी.
पण एक लक्षात होतच की नाही बाबा आपण बोलू शकत नाही, आपला स्वभाव नाही तो, किंवा आपल्या चेहऱ्यावर ते भाव दिसतात जर तुम्ही उद्या खोटं बोलायला लागला किंवा दुसरं काही करायला लागलं. त्यामुळे ते नक्कीच ती छोटीशी आठवण पण पुढे कायम मला उपयोगी तू फार महत्वाचं बोललास. चेहरा लपत नाही. चेहरा लपत नाही. आपण खोटं बोललेलं चेहरा लपत, दुसऱ्याला असं वाटतं की अरे मी काय अभिनय केलाय खरेपणाचा, खरे पण नाही, लपत नाही. तुमचे डोळे, चेहरा ते नक्कीच सांगतात की नाही. आणि त्याच्यानंतर मग 11वी-12वी पण मी असंच, 10वी सगळ्यांच्या इच्छेमुळेच म्हणा मी पास झालो आणि 11वी-12वीला मध्ये कॉमर्सला पुढे मी शिकलो. 11वी-12वी मध्ये पण म्हणजे ही तुझी या उंटासारखी सरळ चाल होती. खरंय. त्याच्यानंतरच म्हणजे प्रवास म्हणलं तर 11वी-12वी सुद्धा खूप अशीच मजेतच मी घालवली. खूप काही अभ्यासात तोपर्यंत सिन्सिअरिटी अशी खूप काही नव्हती, कळत नव्हतं नक्की काय करायचं. कारण काही सगळ्याच मुलांना असं वाटतं की आपला गोल काय असेल, मला नक्की काय करायचंय. तर पहिल्यांदा तर आई वडिलांना वाटलं ह्याचे मार्क बघून ह्याला पेंटर करावं का पेंटिंग करावं का इलेक्ट्रिशियन काहीतरी असा कोर्स करावा जो ITI वगैरे करेल आणि कुठंतरी काहीतरी थोडंफार याच्यामध्ये सेटल होईल, कुठल्या तरी क्षेत्रात काहीतरी काम करेल. पण तेही माझं काही पिंड नव्हतं आणि त्यामुळे मग मी आपलं सरळ 11वी-12वी कॉमर्स. ही तुझी तुला जी ओळख स्वतःची आहे की येस मी पेंटर नाही, मी हे नाही, मी ते नाही, पण मी कोण आहे, ही उकल केव्हा आली आणि कशी झाली? नाही, ह्याच्यानंतर जेव्हा 11वी कॉमर्सला मग अगेन सातही काही आपला मित्र चाललाय, हा चाललाय, तो चाललाय म्हणून, आणि माझे असलेले मार्क्स याच्यानुसार मी कॉमर्सला गेलो. आणि कॉमर्सचं शिक्षण घेताना मला लक्षात आलं की अगेन थोडंसं परत वाळिंबे सर की मॅथ्स आवडत होतं, त्यामुळे अकाउंट्स पण आवडत होतं. अकाउंट्स आवडतं हे असं लक्षात आलं थोडंसं. 11वी-12वी नंतर ग्रॅज्युएशन अकाउंट्स मी खूप चांगल्या पद्धतीने केलं. म्हणजे मी बीकॉमला अकाउंट्स मध्ये पहिला आलो कॉलेजमध्ये वगैरे. बीकॉमला अकाउंट्स मध्ये पहिला? 100 पैकी 90 मार्क. ते बीकॉम अकाउंट्स पहिला असा प्रवास. ही पहिली तुझी पहिली पायरी. आणि ते पण एज्युकेशन मध्ये, की बाकी ठीक आहे पण कुठेतरी अभ्यासात पोचलो, ते खूप छान वाटलं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पण 11वी-12वी करतानाच असं वाटलं की काही ना काहीतरी आपण आपल्या पायावर उभं राहत पुढचं शिक्षण करावं आणि पुढचा प्रवास करावा. त्यामुळे मी 11वी-12वी करत असतानाच कर्वे रोडला आलुलकर म्युझिक हाऊस या शॉपमध्ये कामाला लागलो. ती पण एक आठवण अशी वेगळीच आहे की रमणबाग शाळेमधलाच माझा एक मित्र होता की जो खूप गरीब होता आणि त्याला थोडीशी जॉबची गरज होती, म्हणजे काहीतरी कमवायची इच्छा होती त्याची. तर त्या दुकानाच्या बाहेर एक पाटी लावली होती, मुलगा पाहिजे म्हणून. तर मी आपलं त्याला घेऊन गेलो तिथे आणि आलुलकर सर बसले होते. ते म्हणले, अरे त्याला तर घेतोच पण तू का नाही येते? म्हणलं बर मी पण येतो, किती पगार घेणार? तर पगार वगैरे काय असतो हेच माहित नव्हतं. ते म्हणले ठीक आहे, 500 रुपये देतो तुला पगार. 500 रुपये पगारावर मी आलुलकर मध्ये 2000 साली जॉब सुरू केला साधारण. आलुलकर आणि अजून एक मला तिथनच आलुलकर भेटले आणि तिथपासून मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मोठी लोक भेटत गेली. जसं मी पहिल्यांदा आलुलकरांकडे गेलो, मला एक दिवस म्हणले चल माझ्याबरोबर, आणि गाडीत बसवलं त्यांच्या. एका ठिकाणी नेऊन थांबवलं आणि म्हणले हे हातात मला काही त्यांनी सीडीज कॅसेट्स होत्या, ते वरती जा दे, त्यांच्याशी बोल आणि तिथनं तू घरी जा. आणि ते निघून गेले. कारण कोणाकडे जायचंय काय माहित नाही. घरात वरती गेलो, बिल्डिंग मध्ये बेल वाजवली. अंधार होता थोडा, 8:30-9 वाजले होते. मी आपला भीतभीतच त्यांच्याकडे काहीतरी द्यायचं असेल म्हणून गेलो. समोर दार उघडल्यावर बघतोय तर पु ल देशपांडे. काय म्हणतो? हा, तर म्हणजे तिथपासून जी अशी मोठी माणसं येत गेल्या आयुष्यात न कळत, अरे की कधी विसरू शकत नाही असा प्रसंग. सुनीता ताई मला वाटतं त्यांच्या मिसेस, त्यांनी दार उघडलं, बोलवलं, अत्यंत आदरतीर्थ केलं. मग माझं मी काम केलं आणि निघून गेलो. पण तिथपासून प्रत्येक टप्प्यावर अशी अनेक लोक माझ्याकडे न कळत भेटत गेली, जोडत गेली आणि त्यांच्या प्रत्येक माणसाशी इंटरॅक्शन करताना काही ना काही नवीन शिकत गेलो. मग ते कामामध्ये असेल, माझ्या वैयक्तिक आयुष्यात असेल, पण या प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं
असं नक्कीच मला वाटतं. खेळ खेळ वजीर खेळ वजीर. एका साध्या प्याद्यापासून तुझ्या वजीराच्या खेळीपर्यंतचा हा प्रवास. वजीर, वजीराचे मुकर, येस सर. आदुरकर म्युझिक पासून तू नंतर अकाउंट क्षेत्रामध्ये, बरोबर इंडस्ट्रीमध्ये गेलास. बरोबर. नंतर माझं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनचं पण एक म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी चढ उतार जसे येतात किंवा अडचणी येतात, तसं ग्रॅज्युएशनचा बीकॉमचा निकाल आला, तोही नापास. अरे बापरे, म्हणलं नापास कसं काय. मग निकाल बघितला, लक्ष झालं की त्याच्यात एका पेपरला अबसेंट टाकलं होतं, आणि अबसेंट असल्यामुळे डेफिनेटली तुम्ही नापास झाले नाही. आता अबसेंट राहू शकत नाही, नापास एक वेळ होऊ शकतो, पण अबसेंट कसं राहू शकतो. मग परत तिथपासूनच ती सगळा प्रवास, की ते खरंच काय काय नाही ते सगळं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. इथे मला तुझं फायटिंग स्पिरिट दिसतंय. नक्कीच. की नापास नाही होऊ शकत, ऍबसेंट कसं काय दाखवलं मला. इथे मला लढलं पाहिजे. बरोबर. हे जे काही तुझं स्पिरिट आहे लढण्याचं आयुष्यामध्ये, ती सुरुवात आहे. आणि मग जी काही तू लढत गेलायस ना, ती युद्धभूमी मला सांग. मग त्याच्यानंतर त्या युनिव्हर्सिटीत जाऊन ते चेक केलं, आणि मग लक्ष झालं की अरे नाही, मी खूप चांगल्या मार्काने पास झालोय. आणि मग त्याच्या पुढे मला इंडस्ट्रीमध्ये पहिला जॉब मिळाला, तो म्हणजे युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शन मशिनरी कंपनी होती, ज्या कंपनीमध्ये मी ऍज अ अकाउंटंट म्हणून जॉईन केलं. ओके. सो ऍज अ अकाउंटंट पहिलं काम असतं तर पहिलं कॅश बघणं, तुमचं लिखापडी करणं, इथपासून प्रवास सुरू झाला. मग त्यानंतर मी लक्ष झालं की नाही, या क्षेत्रात जर पुढे जायचं असेल तर आपल्याला थोडं जास्त वेळ द्यायला पाहिजे, थोडे जास्त एफर्ट्स घ्यायला पाहिजे. सो तिथे मी खूप जास्त वेळ माझा टाइम देत होतो, कारण की त्यावेळेस मी बॅचलर होतो. मी दिवसभर काम करून घरी यायचो, काय काय जेवण करून परत रात्रभर कामाला. जास्त वेळ म्हणजे काय करत होतास? तेच 24 तासाचा दिवस तर काही बदलू शकत नाही, पण तरी 4 तास 5 तास एक्स्ट्रा काम करता येईल का मला, की म्हणजे रोजच्या कामापेक्षा 4 तास जास्त. ज्याच्यामध्ये मला तिथं बरेचसे सॉफ्टवेअर शिकतात. म्हणजे इंडस्ट्री मधली नोकरी खरं म्हणजे 8 ते 10 तासाची. बरोबर. आणि त्याच्या पुढे 4 तास जास्त, त्याच्यापुढे 4 तास 14 तास काम करायचं. 14 तास काम करायचं. मग सुरुवातीचे 8 तास हे जे दिलेलं काम आहे ते करायचं, आणि नंतरचे 4 तास जे मला शिकायचंय ते काम करायचं. इथे ती डिव्होशन तुला उपयोगी पडली. माझं काम ते करायचं, शिवाय मला जादा काम करायचंय. बरोबर. कारण का अकाउंट्स मध्ये काम करताना पूर्वी टॅली सारखं एक सॉफ्टवेअर असायचं, की तेच सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वापरायचं टॅली. आणि टॅली हे कोर्स मी काही केला नव्हता, टॅली हे काही येत नव्हतं, आणि टॅली हे केल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. मग मी दिवसभराचं काम उरकलं की संध्याकाळी 4 तास आज दिवसभरात झालेल्या सगळ्या ट्रान्झॅक्शन टॅलीमध्ये एंट्री करत बसायचो. म्हणजे ते डेटा एंट्रीचं काम होतं, पण ते डेटा एंट्री करता करता टॅलीमध्ये इतकं मास्टर झालो की नंतर मी टॅलीचा क्लास घेतला. तू टॅलीचा क्लास घ्यायला? अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मास्टरकी मिळाली, आणि अकाउंट्स मध्ये पण मी खूप चांगल्या पोझिशन पर्यंत काम केलं. तिथं त्या कंपनीचे असलेले एमडी रणजित मोरे, त्यांचं पण मला नाव नक्कीच घ्यावं असं वाटतं, कारण की त्यांची लिडरशिप, त्यांचं एक विजन होतं. त्यांच्याकडे काय लिडरशिप आणि विजन हा काय विषय आहे? कुठल्याही क्षेत्रात माणसाला जर पुढे जायचं असेल तर काही ना काहीतरी विजन हे असणं फार गरजेचं आहे. आणि लिडरशिप म्हणजे ते जे काही विजन आपण ठरवतो ते विजन नेण्यासाठी ज्या माणसाची, जो माणूस असतो की जो आपल्याला त्या विजन सक्सेस करण्यासाठी खेचतो, तर तो लीडर. आणि तो लीडर मी रणजित मोरे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी बघितला, की त्यांचं वक्तृत्व, त्यांचं असलेलं पॅशन, त्यांचं असलेलं डायरेक्शन, त्यांचं असलेलं क्लिअरिटी ही खूप छान होती, आणि त्याच्यातनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुला एक आठवण सांगू का? सॅम माणिकशॉंची आठवण आहे. त्यांचं एक भाषण मी ऐकलं होतं. ते बोलताना सावरकर पुतळ्यापाशी ते बोलत होते. पहिल्यांदाच मिलिटरीमधून निवृत्त होऊन सॅम माणिकशॉ, आम्हाला खूप उत्सुकता होती की एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस काय बोलेल. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, या देशामध्ये अनेक गोष्टींची कमतरता आहे. पाण्याची कमतरता, अन्नाची कमतरता, याची कमतरता, त्याची कमतरता, पण व्हॉट आर थिंग इज, मला असं वाटतं ते म्हणत होते, या देशामध्ये नेतृत्वाची कमतरता आहे.
एक उत्तम नेतृत्वाची कमतरता आहे. आणि हे नेतृत्व केवळ मिलिटरी मधलं नाही, केवळ राजकीय क्षेत्रातलं नाही, केवळ सामाजिक क्षेत्रातलं नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नेता तयार व्हायला पाहिजे, जो सगळ्यांना पुढे घेऊन जाईल. खरं असं हे नेतृत्व तू कसं काय शिकलास आणि तुला ते नेतृत्व तुला कुठं कुठं अनुभवायला मिळालं? हा, मग तसंच युनिव्हर्सल मध्ये मी काम म्हणजे डिपार्टमेंट होतं अकाउंट्स, पण तिथे अशा काही गोष्टी घडत गेल्या की तिथनं मला अकाउंट्स बरोबर ह्युमन रिसोर्स हे एक डिपार्टमेंट तिथं त्यावेळेस नव्हतं आणि ते आम्ही नंतर क्रिएट केलं आणि मी त्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटचा एकही भाग झालो. सो माझ्याकडे 2 डिपार्टमेंटची जबाबदारी आली, अकाउंट्स प्लस ह्युमन रिसोर्स. आणि तू कुठली जबाबदारी आली की नाही म्हणायचं नाही. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायच्या. आणि अकाउंट्स मध्ये मी अकाउंट फायनलायझेशन, बॅलन्स शीट फायनलायझेशन, कॅश फ्लो, इनफ्लो, आउटफ्लो इथपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे जे काय म्हणतो आपण त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या ह्याच्यामधलं जे बेस्ट करता येईल ते मी आधी केलं. आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला ते ह्युमन रिसोर्स या डिपार्टमेंटकडे. कारण का त्या ठिकाणी युनिव्हर्सल मध्ये थोडस स्ट्राईक आणि काही गोष्टी घडल्या. स्ट्राईक झाला होता, तो कसा हाताळलास तू? स्ट्राईक मध्ये बरेचसे इश्यू होते. त्यामध्ये बेसिकली माझ्याकडे जबाबदारी मला होती. आठवतं फार मोठा स्ट्राईक होता तो. खूप मोठा स्ट्राईक होता तो. आणि त्याच्यामध्ये 2दा उपोषणं झाली, बऱ्याचशा मारामाऱ्या झाल्या, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. पण माझ्याकडे जबाबदारी होती ते त्याचं डॉक्युमेंटेशन सगळं व्यवस्थित करणं, त्याच्यानंतर तिथल्या सगळ्या नोंदी ठेवणं आणि त्यानंतर कोर्ट केसमध्ये माझं सगळं त्या वकील जे आहेत आम्हाला त्यांना प्रेझेंट करणं, म्हणजे त्यांच्याबरोबर एकदम कोऑर्डिनेशन करून काम करणं. तर तो एक खूप छान अनुभव होता. कारण काय मी त्यावेळेस पुण्यातले नामवंत वकील आहेत अशोक गुप्ते. तर म्हणजे त्यांच्याकडे त्यांची भेट होणं म्हणजे खूप अवघड विषय असतो. इतकी गर्दी असते, इतकी लोक वाट बघत असतात. कारण काय लेबर या क्षेत्रामध्ये खूप मोठा डॉक्युमेंटेशनला खूप महत्व आहे. तर त्यांच्याबरोबर काम करताना मग इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्ट आणि हायकोर्ट पर्यंतचा प्रवास करता आला. की जो आपण कशाला कोर्टाची पायरी जोडतो किंवा कशाला कोर्टात जातो. आणि आत्ताच निवृत्त झालेले धनंजय चंद्रचूड सर, त्यांच्या कोर्टामध्ये आमची केस आम्ही जिंकली. म्हणजे तिथपर्यंतचा प्रवास मी युनिव्हर्सल मध्ये बघितला आणि त्या प्रवासात खूप शिकायला. परीक्षांची सुद्धा भीती वाटणार रोहित. बरोबर. हायकोर्टाची, सुप्रीम कोर्टाची पायरी चढला. बरोबर. आणि त्यातनंच खूप शिकायला मिळालं. मग माझं कलच चेंज झाला अकाउंट्स मधनं ह्युमन रिसोर्स. आणि कारण की ह्या सगळ्या स्ट्राईक हँडलिंग पासनं कोर्ट हँडलिंग मध्ये इतकी लोक आली, इतक्या लोकांशी बोलणं सुरू झालं, इतक्या लोकांशी कम्युनिकेशन वाढलं. कम्युनिकेशन एक काय संवाद कौशल्य आहे रे कम्युनिकेशन म्हणजे. खरं म्हणजे तू तर 10वी पर्यंत बोलणारा वक्ता वगैरे तर काहीच नव्हतास. नाही, मी तर अबोला होतो. म्हणजे बोलणं फार अवघड वाटायचं मला. बोलणं मग एकदम हे कसं काय तू. पण अगेन जसं मगाशी म्हटलं मी की या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेस कम्युनिकेशन हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. विदाउट कम्युनिकेशन तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण की कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सगळ्यांना बरोबरच काम करावं लागतं. आणि तिथं जर तुमचं कम्युनिकेशन जर नसेल चांगलं तर तुम्ही मागे राहू शकता किंवा तिथे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन हा खरंच खूप मोठा भाग आहे. जर मोठी कामं करायची असतील तर हे संवाद कौशल्य हे नक्की आलं पाहिजे. आम्ही खूप वेळा हे शब्द ऐकतो रे, पण घटना की या प्रसंगामध्ये माझं संवाद कौशल्य मला उपयोगी पडलं. काय त्याच्यासाठी फार मोठ्या शब्दांचा हे किंवा फार संवाद कौशल्यामध्ये बरोबरच अजून एक खूप महत्वाचं स्किल मी वाळिंबे सरांकडनं शिकलो, ते म्हणजे लिसनिंग स्किल. मला असं वाटतं ऍज अ गुड लीडर व्हायचं असेल, गुड मॅनेजर व्हायचं असेल तर तुमच्याकडे कम्युनिकेशन बरोबर लिसनिंग हे खूप तेवढंच महत्वाचं आहे, तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्याला बोलण्यासाठी आधी त्याचं काय म्हणणं आहे हे समजून घेता आला पण. आणि ते नुसतं ऐकून नाही, ते समजून घेता आलं पाहिजे. जसं तुम्ही बघाशी आत्ता बोलला, तर ते समजून घेण्याचं जे स्किल आहे ना ते कुठंतरी मला सरांनीच दिलं असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस मी कोर्टामध्ये काही देत होतो किंवा ज्यावेळेस मोठे जज काही मागत होते
तर ते जे मागतायत, ते जे शब्द आहेत ते परफेक्ट कळले पाहिजे तुम्हाला. नाहीतर ते मागतायत वेगळं, मी देतो वेगळं, किंवा ते त्यांच्या अपेक्षा वेगळी. तर ते लिसनिंग स्किल जे डेव्हलप झालं सरांच्या क्लासमध्ये म्हणा किंवा सरांच्या वर्गामध्ये म्हणा, कारण की एकाग्रतेने ऐकायचं सर जे बोलतायत ते, त्यामुळे तसंच ती सवय लागली. आणि ते जे काय ऐकलं आणि त्याप्रमाणे जे कम्युनिकेशन करत गेलो, त्याच्यामुळे खूप फायदा झाला. आणि युनिव्हर्सलमध्ये खूप चांगलं सक्सेसफुली मी काम केलं. खूप डिपार्टमेंटमध्ये खूप जबाबदाऱ्या मला दिल्या, खूप विश्वास ठेवला त्यांनी. पण मी म्हणजे सुरुवातीला साहेबांबरोबर मर्सिडीज मधनं जात होतो, येत होतो. मला त्यावेळेस म्हणजे सुरुवातीच्या काळातच लॅपटॉप, केबिन या सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या, की ज्या साहेब म्हणजे ज्या कंपनीचे मालक मोरे साहेब होते. तर इतका विश्वास आणि इतकं आदर, रिस्पेक्ट त्यांनी पण दिला. मला खूप असं खूप वेगळं वाटतंय की 10वी फ मधला मुलगा मर्सिडीज मधला साहेबाबरोबर फिरतोय. खरंय. आणि मग तिथून थोडस मी चेंज करायचं ठरवलं आणि पुन्हा चेंज. एक 6-7 वर्ष पण मी त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. एक माझी एका लेवलला डेव्हलपमेंट केली. हे चेंजेस होताना जे काही आपल्यावर ताण पडतात ते कसे तू बेअर केलेस आहे की कॉमर्स साईड नंतर अकाउंट नंतर लेबर नंतर हे जे चेंजेस आहेत हे या चेंजेसला तू सहजपणे हे कसं केलं सामोरं? एक तर थोडासा माझा स्वभाव पण असेल की मी तो बदल ऍक्सेप्ट करतो. आणि दुसरं मला असं वाटतं की प्रोफेशनल करिअरमध्ये ना तुम्ही सेल्फ मोटिवेशन हा फार महत्वाचा विषय. सेल्फ मोटिवेशन म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहणं, स्वतः तो बदल स्वीकारणं आणि स्वतः त्यानुसार चेंज करणं, वागणं हे खूप गरजेचं असतं. नाहीतर स्वतः आनंदी असणं. स्वतः आनंदी असणं. सतत तुम्हाला कोणी शाबासकी देईल असं नाही. कारण काय रोजच्या घटना वेगवेगळ्या असतात, इंडस्ट्रीमध्ये रोज चेंजेस होत असतात. पण हे सेल्फ मोटिवेशन कसं काय, कसं डेव्हलप करावं किंवा कसं आहे, कसं असतं? तर मी ज्यावेळेस युनिव्हर्सल मधनं चेंज करायचं ठरवलं आणि कल्याणी ग्रुप हा जॉईन केला, तो खूप अगेन युनिव्हर्सल पेक्षा खूप कितीतरी पटीने मोठा ग्रुप आहे. आणि आता मागील 14-15 वर्ष मी कल्याणी ग्रुप बरोबर काम करतोय. सो या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात आलं की खूप घटना घडत जातात आपल्या आयुष्यात रोज, कधी चांगल्या कधी वाईट, कधी चांगल्या कधी वाईट. जर आपण खूप वाईट गोष्टीमध्ये अडकून बसलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण डिमोटिवेटेड राहू. काय मग आता सारखं कोण तुम्हाला शाबासकी देणार, सारखं कोण तुम्हाला म्हणणार चल पुढे चल पुढे. एका लेवल नंतर तुमचा प्रवास तुम्हालाच करायचा असतो. तर तो पुढचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला स्वतःला मोटिवेट राहणं फार गरजेचं आहे. आणि हे मी माझ्या कल्याणी ग्रुपमध्ये शिकलो. आणि तिथून मी अनेक वेळा आमच्या लोकांना तेच सांगतो की तुम्ही स्वतः मोटिवेट राहा, स्वतः मध्ये आपण खूप काहीतरी करू शकतो असं स्वतःला सतत सांगा, म्हणजे आपला प्रवास पुढचा हा नक्कीच चांगला होईल. सेल्फ मोटिवेशन हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. प्रत्येक वेळी कोणतरी बाहेरचा येईल आणि मला मोटिवेट करेल असं अवलंबून राहू नये. आणि मग कल्याणी ग्रुपमध्ये सुरुवातीला मला देशपांडे मॅडम म्हणून माझ्या प्रोफेशनल मधल्या हेड होत्या. त्यांनी सांगितलं की नाही आता रोहित तू ग्रॅज्युएशन केलं, मास्टर एमकॉम केलं होतं मी अकाउंट्स मध्ये असल्यामुळे, पण ते म्हणले की नाही आता तुला या क्षेत्रात काम करायचं, एचआर या क्षेत्रात, विषय, तर तुला त्याच्यातही काहीतरी एज्युकेशन करणं गरजेचं आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या ह्याच्यामुळे थोड्याशा सपोर्टमुळे मी MBA HR मध्ये कम्प्लीट केलं. आणि माझं HR या क्षेत्रामध्ये पण एक एज्युकेशन केलं. सो MBA वगैरे करेल असं काही कोणाचं वाटत नव्हतं, पण ते झालं. पुणे युनिव्हर्सिटी मधनच मी MBA पासआउट झालो. आणि मग पुढचा माझा प्रोफेशनल प्रवास HR मधला थोडासा चांगल्या पद्धतीने सुरू झाला. इंडस्ट्रीमध्ये वापरत असताना एक कल्चर असतं. बरोबर. प्रत्येक इंडस्ट्रीमधलं एक वेगवेगळे कल्चर असतं. तू ज्या कंपनीत काम करतोस तिथलं वर्क कल्चर कसं आहे रे? नक्कीच तुम्ही खूपच अवघड म्हणजे विषय काढला, कारण की कल्चर हा खूप अत्यंत महत्वाचा आणि खूप मोठा विषय आहे. सो कल्चर हे खूप मोठ्या प्रमाणात किंवा अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतं तुमच्या आयुष्यात, तुमच्या सक्सेस मध्ये. हे पहिल्यांदा ऐकतोय की सर्वात मोठं सक्सेस हे कल्चरवर अवलंबून असतं. नक्कीच.
कारण काय इंडस्ट्रीमध्ये लोक एकमेकांची म्हणजे दुसरी टेक्नॉलॉजी घेऊ शकतात, हो. तुमचे प्रोडक्ट घेऊ शकतात, तुमचं बाकी गोष्टी घेऊ शकतात, पण ते तुमचं कल्चर कोणी कॉपी नाही करू शकत. नगरकर सर आमचे नेहमी म्हणतात की आपण असं कल्चर बनवू की ते कल्चरच पुढे आपल्याला घेऊन जाईल. कारण काय टेक्नॉलॉजी रोज चेंज होते, अपडाऊन्स इंडस्ट्रीमध्ये रोज येऊन जातात, रोज नवीन कॉम्पिटिटर येतात, रोज नवीन इंडस्ट्री उभ्या राहतात. पण याचं सक्सेस किंवा ते सस्टेन होण्यासाठी तुमचं कल्चरच तुम्हाला ते तारू शकतं. एकदा तुझ्या बोलण्यामध्ये हा विषय आला होता की आपण नेहमी फोनवर गप्पा मारायचो, जरी अंतर लांब असलं, बरोबर, क्षेत्र वेगळं असलं तरी मला तुझ्याशी गप्पा मारताना खूप छान वाटतं. याला कारण तुझ्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सतत काहीतरी नवीन नवीन तुझ्याकडनं मला ऐकायला मिळतं. बरोबर. माझ्या विद्यार्थ्यांनी मला खूप शिकवलं आणि म्हणून मी खूप उच्च शिक्षित आहे, कारण माझे विद्यार्थी उच्च शिक्षित आहेत. तू एकदा असं म्हणाला होतास की आता सध्या माझ्या कंपनीमध्ये असा एक इश्यू झालाय की एक साधा काम करणारा आणि एक वरच्या लेवलचा काम करणारा यांच्यामध्ये काहीतरी विसंवाद निर्माण झाला. ओके. आणि तो काहीतरी शेवटी कामाचा लोड प्रचंड असतो, त्या ठराविक वेळेमध्ये काम पूर्ण करावं लागतं. साहजिकच ते झालं नसेल तर वरचा अधिकारी रागवतो. बरोबर. काय घडलं होतं नेमकं त्यावेळेस? आता एक्झॅक्टली तो प्रसंग, पण अशा अनेक प्रसंग रोजच्या ह्याच्यामध्ये चालू रोजच असतात. कारण काय रोजचे टार्गेट्स वेगळे असतात, रोजचे चॅलेंजेस वेगळे असतात आणि त्यामुळे लोकांवर थोड्या प्रमाणात रागवणं, चिडणं ह्या गोष्टी होत असतात. पण जसं कल्चरचा पाठ बघितलं तर आमच्या कंपनीच्या कल्चरमध्ये आम्ही ज्या व्हॅल्यूज इम्बाईब केल्या आहेत, तर त्या म्हणजे कुठल्याही कंपनी पुढे मोठी होण्यासाठी त्याचं फाउंडेशन असतं, त्याच्यामध्ये त्याचा व्हॅल्यूज, त्याचा पर्पज, कशासाठी कंपनी उभी केली, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि या व्हॅल्यूज मध्ये आमची जी व्हॅल्यू आहे, रिस्पेक्ट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, ती मला वाटतं तू मला एक मध्ये प्रश्न विचारला होतास की सर ते गाणं जे आहे ते गाणं मला पाहिजे. कुठलं गाणं? माणसाने माणसाशी माणसासम वागणे. बरोबर बरोबर, तेच तुम्ही म्हणलास कल्चर. तर अगेन रिस्पेक्ट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल साठी आम्ही म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती आपण खूप विच इज नॉन निगोशिएबल, ती आम्ही ती कंपल्सरी फॉलो करायलाच पाहिजे, करतोच. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम नाही करायचं. बरं, कामामध्ये चूक झाली किंवा काम नाही केलं तर जो काय फटका बसणार तो बसणारच आहे. पण त्याच्यामध्ये रिस्पेक्ट ठेवणं हा फार महत्वाचा गोष्ट आहे. म्हणजे कुठल्याही दुसऱ्या लँग्वेज मध्ये न बोलणं, शिवाय गाळी न करणं, त्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, त्या माणसाला तेवढा वेळ देणं, या गोष्टी या रिस्पेक्ट मध्ये शिकतो. त्यामुळे आमच्या कंपनीचे 14 प्लांट आहेत. प्रत्येक प्लांटची सुरुवात ही या माणसाने माणसाशी या प्रार्थनेनेच होते. आणि म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बेल वाजवून किंवा टाण 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 होऊन इंडस्ट्री सुरू होत नाही तुमची, तर या गीताने सुरू होते. किती वेगळेपण आहे. सो ह्या पद्धतीने जे कल्चर सरांनी डेव्हलप केलंय ते कोणीच कॉपी करू शकत नाही. त्यामुळे ही इंडस्ट्री किंवा हा ग्रुप हा सक्सेसच होणार, खूप मोठाच होणार. आणि ही जी लोक मी बघतो माझे जवळनं, माझे MD नगरकर सर असतील किंवा कल्याणी साहेब असतील, ही लोक इतकी मोठी काय आहेत? कारण का ती लोक प्रत्येक माणसाला देत असलेला रिस्पेक्ट, वेळ, ते खूप महत्वाचं आहे. मी बघितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये की ते कधीच कुठल्याही माणसाला हडतूड करणार नाही, डावळणार नाही. कुठलाही किती लहानात लहान माणूस असेल त्याशी त्याच आत्मीयतेने तितक्याच रिस्पेक्टफुली बोलणार. सो त्यामुळे हे तयार झालेलं कल्चर हे खूप सुंदर आहे. मला आणखीन एक आठवण तूच मला सांगितली होतीस की करोना काळामध्ये कामगारांना येण्याचा प्रश्न होता, समस्या होती, त्याच्यावर तू मार्गही काढला होतास. माझ्या लक्षात आहे, तुला सांगताय खरंय. करोना काळामध्ये सगळ्यांनाच खूप अडचणी आल्या आणि माझ्याकडे एका जबाबदारी आली एका प्लॅनची, खेड म्हणून, जिथं आमचं लोकेशन जरा लांब आहे पुणे शहरापासून, राजगुरुनगर खेड या भागामध्ये. आणि तिथं लोकांना मिळणं, जाण्याचं, आता प्यादा हलवलंस, सामान्य माणसांची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. खरंय. आणि त्या ठिकाणी मग जाण्याच्या अडचणी असतील, सगळ्या अडचणी लक्षात घेता आम्ही तिथेच सगळ्या लोकांची राहायची सोय केली. कंपनीमध्ये सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळतील, त्याची पूर्तता होईल
आणि जेणेकरून आपण कस्टमरचं जे काही रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करू, सगळ्यांना थोडासा काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी जो लागणारा काळ आहे किंवा करोनासारख्या ज्या मोठ्या संकट आहेत, इथेच राहा तुम्ही. बरोबर. केवढा फॅन्टास्टिक विचार आहे हा. खरंय. आणि कुठलीही काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं कुटुंबासह आम्ही तुमची काळजी घेऊ. म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना कामगार, त्याचे कुटुंबीय सगळे त्या अंडर वन रूफ एकत्र आहे. कुटुंब नव्हते रूफ मध्ये, पण कुटुंबांसाठी आपण काळजी घेत होतो. त्यांचं वॅक्सिनेशन होईल का, त्यांच्या घरी काही लागणार असेल तर आम्ही त्यांना किराणा मालाचं किट देणं, हे देणं, अशा प्रत्येक टप्प्यावर या सामाजिक कार्य जी आहेत ना तुमची, ती पण अफाट आहेत. सामाजिक कार्याचा तुम्ही विषय काढला म्हणून तर साहेबांची खूप इच्छा होती की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे, भरीव काम करायला पाहिजे. आणि तो विषय त्यांनी आमच्या पुढे मांडला. आणि पहिली त्यांची इच्छा होती की आपण मुलींचं शिक्षणासाठी काहीतरी कार्य करायला पाहिजे. हो. आणि आम्ही मग खेड अशा आजूबाजूच्या आमच्या जिथं प्लांट आहेत त्या भागात काही काम चालू केलं. आणि साधारण आम्हाला असं इच्छा होती की 50 मुलींना मी पहिल्या टप्प्यामध्ये काहीतरी मदत करूया स्कॉलरशिप सारखी. आणि तो रिस्पॉन्स इतका आला की आमच्याकडे पहिल्याच्याच साधारण 250 फॉर्म ऍप्लिकेशन आले. 250 मुलींनी अर्ज दिले की ज्यांना या स्कॉलरशिप मध्ये इंटरेस्ट होता. त्याच्यामध्ये आम्ही त्याची छाननी करून त्यांच्या घरी जाऊन त्यात खरंच कोणाची किती इच्छा आहे, कोण किती जाणार आहे, असं करून 50 घेणं खूप चॅलेंज होतं. पण आम्ही सरांनाच रिक्वेस्ट करून 60 वर पहिल्या वर्षी 60 मुलींना आपण स्कॉलरशिप दिली. आणि तिथून पुढे आमचा सामाजिक चळवळीचा काम खूप जोरात सुरू झालं. आमच्याकडे तर म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये असेल, कोरोनाच्या काळामध्ये असेल, किंवा कुठल्या रोड ऍक्सिडेंट मध्ये असेल, अशा ज्या काही घटना घडल्या त्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही आजही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या बरोबर. कुटुंब तुमच्या इंडस्ट्रीमधलं असेल नाही तर नसेल. मग त्यावेळेस त्यांना जी काही त्यावेळेस त्यांची गरज होती, जी काही त्यांना लागणारी मदत होती ती नक्कीच आम्ही केली. तिथून पुढे मग त्यांच्या मुलांसाठी शिक्षण असेल, काही त्यांची जी काही गरज असेल ते आम्ही केली. आणि कोरोना नंतर तर आम्ही ज्या लोकांची कोरोनामध्ये हानी झाली त्यांना आम्ही पेन्शन स्वरूपी पुढे कायमस्वरूपी त्यांच्या बायकांना किंवा त्यांच्या आई वडिलांना काही ना काहीतरी कशी मदत करता येईल याच्याकडे कायम लक्ष ठेवलं. आणखीन एक विषय तुम्हाला सांगायचा, आता मला एक गोष्टी आठवत आहेत. दिवाळी आली की तुम्ही एक उपक्रम केला होता. बरोबर. तुम्ही जसं म्हणला खेड मनसर, तर दिवाळीमध्ये मी पहिल्यांदा एक उपक्रम केला. त्या भागामध्ये म्हणजे भीमाशंकरच्या साईडला खूप मोठं अभयारण्य आणि तिथं बऱ्यापैकी आदिवासी पाडे आहेत आजही. आणि तिथपर्यंत रस्ते नाहीयेत, काही नाहीये, तिथपर्यंत जाणं शक्य नाही. तर आम्ही मग दिवाळीच्या वेळेस फराळ, फटाके, मुलांना कपडे असं सगळं साहित्य गोळा करून त्या आदिवासी पाड्यामध्ये गेलो होतो. आणि पहिली तिथली दिवाळी आम्ही त्या आदिवासी लोकांबरोबर साजरी केली. आणि तो आनंद इतका मस्त होता की खरंच ती दिवाळी आम्ही कायम लक्षात राहील अशी दिवाळी होती माझ्यासाठी. हो, किती छान आठवण आहे. आता हा सगळा प्रवास चालू असताना अजून खूप महत्वाचा विषय येतो तो म्हणजे आपली फॅमिली. तर मी म्हणजे विदाऊट फॅमिली सपोर्ट हे काहीच करणं शक्य नाही, काहीच होणं शक्य नाही. तर नक्कीच यासाठी मी माझ्या फॅमिलीचं, माझ्या मिसेसचं, माझ्या मुलांचं कायमच ऋणी आभारी राहील. कारण की ते त्यांनी मला जो फ्रीडम दिलाय, मी कारण की बाहेर गेल्यानंतर कधी घरी येईल याची गॅरंटी नसते. कारण की खूप लांब असतो, खूप गोष्टी चालू असतात. मी सकाळी साधारण 7:30-7 बाहेर पडलो की रात्री 9-9:30 शिवाय घरी येत नाही. त्यामुळे दिवसभर तसा त्यांना वेळ देणं होत नाही. त्यामुळे ते जे समजून घेतायत, ते जे मला त्यांचा जो सपोर्ट मिळतोय, त्यामुळेच हे शक्य आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आई वडिलांचे पण असलेले ऋण, आईचे मी बघितलेले कष्ट, आईने केलेले एवढे संस्कार, तिने केलेली धडपड की माझी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा काही होणार कशा मला पुरवता येतील, ते कायमच प्रेरणादायी राहिले. त्यामुळे ही जी सगळी लोक आहेत जी मी बघितली, माझे आजोबा की जे वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा, फडके नाव होतं त्यांचं, अण्णा म्हणायचो, पण 75व्या वर्षी सुद्धा बस पकडून डेक्कनला जायचे, नोकरी करायचे, मग घरी यायचे. सो
ह्या छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा कळत काही नव्हतं, पण ते करत असलेले हार्डवर्क, त्यांनी केलेले कष्ट, हे खूप न विसरणारी गोष्ट आहे. आणि माणसांच्या या मोठ्या होण्याच्या प्रवासामध्ये शालेय शिक्षण, भेटलेली माणसं, घडवलेले शिक्षक, तू म्हणलास पुण्याही पुण्य, आपल्या चांगली माणसं भेटणं ही एक मोठी पुण्याही असते, मोठं मिशन, मोठं गोल, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंब. कुटुंब हा तर आपला आत्मा आहे भारतीय संस्कृतीचा, आणि कुटुंबामधनं जे मोठे होतात ना, आणि जे कुटुंबाला मोठे करतात, खरंच ते मोठे असतात. चल खेळ मूळ, तुझ्या राजासमोर मी माझं प्याद उभं करतोय. इंडस्ट्रीमध्ये आम्ही नुसतंच म्हणजे प्रॉफिट कमवणं किंवा नुसतं रोजगार देणं हा तर एक अविभाज्य भाग असतोच, पण सामाजिक बांधिलकी हा तितकाच महत्वाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा भाव हा आमच्या कंपनीमध्ये ऍज अ कल्चर म्हणून आमच्या सरांनी डेव्हलप केला. प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक माणसात हे असावं की त्याला त्याचं काहीतरी समाजापोटी देणं आहे आणि त्यांनी समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि इंडस्ट्री उभी करताना पण मग त्यामध्ये आम्ही सोलरचा वापर कसा करता येईल, एनर्जी कशी कमी करता येईल, इलेक्ट्रिसिटी कशी कमी करता येईल, पाण्याचा वापर किती कमी करता येईल, या सगळ्या गोष्टीचा एकदम बारकाईने विचार करून अनेक प्लांट उभे केले. आमचा जेजुरीचा प्लांट असेल, खेडचा असेल, किंवा आता तयार होणारे नवीन प्लांट असतील. सो 1-2 छोट्या प्लांट पासून सुरू झालेला कल्याणी टेक्नोफोरचा प्रवास आज साधारण 15-16 प्लांट उभे आहेत आणि सगळे सोलरवर किंवा ह्याच्यावर ते चालतात. आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता आम्ही काम करतोय. ऑटोमोबाईल असेल, त्याच्यामध्ये डिफेन्स असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. आता याच्यामध्ये एक दुसरा अडचणीचा विषय मला असा नक्कीच सांगायचा वाटतो की मी माझ्या करिअरमध्ये स्टेबिलिटी हा विषय खूप महत्वाचा मला दिसला, की मी कुठेही असेल तरी थोडं स्टेबल राहिलो. तुझ्यासारख्या माणसाला अनुभव असलेल्या दुसऱ्या कोणीतरी ऑफर नक्की दिली असेल की आमच्याकडे ये, खरंय सर, तुझं पॅकेज तुला वाढून देऊ. बरोबर. तर हे पॅकेज किंवा ऑफर्स किंवा ह्या गोष्टी तर मिळत राहतात, येत असतात, जात असतात. पण मला असं वाटतं की कमीत कमी आजच्यामुळे तरुण मुलं खूप सतत 1-2 वर्षांनी जॉब शोधतात किंवा बदलतात. त्यांच्या डोक्यात असं असतं की मी जॉब चेंज केला की तरच माझी प्रगती होणार आहे, मी हा जॉब चेंज केला तरच माझी प्रगती होणार आहे. पण ही जी प्रगती होत असेल किंवा होते ती खूप टेम्पररी असते आणि त्याच्यामध्ये तुमचं कदाचित थोडे पैसे वाढतही असतील, पण तुम्हाला जो वेळ देऊन तुम्हाला जे शिकायला मिळणार आहे, जे तुम्हाला स्कोप मिळणार आहे, तो तुम्ही मिस करत असाल. कारण की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही चांगला टाइम जर घालवला नाही तर तुम्हाला तिथलं कल्चर कळणार नाही, तुम्हाला असलेल्या ऑपॉर्च्युनिटी कळणार नाही, तुम्हाला पुढे असलेले चॅलेंजेस मध्ये काम करता येणार नाही. त्यामुळे नक्कीच सतत जॉब चेंज करणं किंवा दुसरीकडे जाणं याच्यापेक्षा आजच्या तरुणांनी जर एका ठिकाणी थोडं स्टेबिलिटी जर ठेवली तर ती ग्रोथ खूप मोठी असेल. या ग्रोथच्या संदर्भामध्ये आता सगळीकडे आम्ही म्हणतो की स्पर्धेचं युग आहे, रॅट रेस आहे. खरं, स्पर्धा आहे प्रत्येक ठिकाणी. या सगळ्या स्पर्धांमध्ये दमछाक होत असेल ना? नक्कीच. कालच आमचा रिव्ह्यू झाला आणि सर सांगत होते की अरे बाबा, बाहेर खूप स्पर्धा चालू आहे आणि खूप चॅलेंजेस आहेत पुढे जाऊन, कारण काही बऱ्याच ठिकाणी वॉर चालू आहे किंवा परत कोविड सारखी कंडिशन येऊ शकते, काही होऊ शकतं. तो या स्पर्धेच्या युगामध्ये खरंच दमछाक हा खूप मोठा विषय. पण ती तर होणारच. त्यासाठी नेहमी मला असं वाटतं की आपण प्रिपरेशन राहणं, म्हणजे तुम्ही जो पहिला माझा पॉईंट होता की सेल्फ मोटिवेट राहणं, स्वतः आनंदी राहणं, पुढे येणारा चॅलेंजेस आपण तो मग इझिली हँडल करू शकतो जर तुम्ही स्वतः प्रिपेअर असाल, आनंदी असाल की पुढे काय होऊ शकतं, काय चॅलेंजेस होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तो इझिली त्याला सामोरे जाऊ शकता. तर चॅलेंजेस हे राहणार आहेत, त्याला काही ऑप्शन नाही. सगळ्याच्यात कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे. फक्त तुम्ही स्टेबल राहणं, आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये अजून एक सांगायचं होतं तर पुढच्या प्रवासात करताना एकटा माणूस कुणीच कधी सक्सेस होऊ शकत नाही, एकटा माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. बरं, त्यामध्ये तुम्ही लोकांना बरोबर नेणं, टीमने काम करणं
हे खूप महत्वाचं आहे. काही वेळेस आपल्याला वाटतं की मी एकटा खूप हुशार आहे, मी एकटा खूप काहीतरी करू शकतो, पण त्याला लिमिटेशन असतात. एक माणूस एकच पाऊल 2च पाऊल चालू शकतो, पण जर तुम्हाला खूप चालायचं असेल तर तुम्हाला अनेक लोकांना बरोबर घेऊन चालायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जो अनेकांना मोठं करतो तो खरा मोठा. तो खरा मोठा. आणि तेच आमच्या कंपनीमध्ये घडलं. सरांनी खूप लहान लहान म्हणजे ॲज अ ट्रेनी असे जॉईन झालेल्या लोकांना आज प्लांट हेड, एका डिपार्टमेंट हेड, किंवा मी सुद्धा आज एका 5-6 प्लांटचं जबाबदारी बघतोय. तर हे त्याच्यामुळेच घडलं, कारण सरांनी एकटं मोठं व्हायचं नाही, सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचं, सगळ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या. मग ह्या देत असताना कशा द्यायच्या, तर मग आपण सगळे एकत्र बसायचं, ब्रेनस्टॉर्मिंग करायचं. हे काय ब्रेन म्हणजे काय काय रे? ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे आता एका टप्प्यावर आपण आहोत आणि त्या टप्प्यापासून दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, जसं आपण म्हणतो गोल्स ठरवतो आपण. ते गोल्स ठरवायचे कसे, ते गोल गाठायचे कसे, ते गोल खरंच कितपत आपण सक्सेस करू शकतो, यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग हा एक कंटिन्युअसली इंडस्ट्री मधला शब्द आहे की जे आम्ही एक समूह असतो, एक ग्रुप असतो, आम्ही सगळे एकत्र बसतो. त्याला काही वेळेस स्ट्रॅटेजी मीटिंग म्हणतात, काही वेळेस विजन मीटिंग म्हणतात. अशा वेगवेगळ्या मीटिंग्स मध्ये 2 दिवस 3 दिवस बाहेर जाऊन बसायचं शांतपणे. बरं. आणि तिथे आपलं नक्की काय ध्येय आहे, पुढे आपल्याला कुठं कुठं जायचं, आता आपण कुठं आहोत, ह्याच्याविषयी सगळ्यांचे मतं एकत्र येतात, चर्चा होते, डिबेट होतं, आणि त्यातनं एक चांगलं पुढचं विजन ठरतं की आपण पुढं नक्की कसं जायचं. तर हे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स आम्ही साधारण 6 महिन्यातनं एकदा करतच असतो. 6 महिन्यात एकदा करत असतो. एखादं सांग ना, स्ट्रॉंग कुठलं एखादं वादळ सांग ना, की ज्याच्यामध्ये काही मेंदूला वेगळीच दिशा दिली गेली विचारांना. नाही का, तसं सर प्रत्येक सेशन मध्ये वेगवेगळेच विषय येऊ शकतात. आता एक मला आठवत आहे, आम्हाला ग्रेट प्लेस टू वर्क ही एक कंपनी करायची होती. स्ट्रॅटेजी ठरली, ग्रेट प्लेस टू वर्क हे आपल्याला करायचंय. सरांची इच्छा होती की आपली कंपनी ग्रेट प्लेस टू वर्क व्हायला पाहिजे. तर ग्रेट प्लेस टू वर्क एक ऑर्गनायझेशन आहे की जी सर्टिफाय करते की तुमची कंपनी खरंच काम करण्यासाठी योग्य आहे का, काय लेवलला. आणि मग आता करायची कशी, सगळ्यांनी बसायचं ठरवलं की मग कोणी प्रत्येक जण आपापलं म्हणणं सांगत होतं. आणि सरांचं जे विजन आहे, सरांची जी थॉट प्रोसेस आहे ती खूप सुंदर आहे. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की जून जुलैचा महिना होता आणि वारी चालली होती. हो हो. तर सर म्हणले, हे सगळे वारकरी बघतोय का आपण, कसे सगळे एकत्र येऊन चाललेत, कुठे चाललेत सगळे, तर सगळे पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आहेत. आपल्यासाठी पांडुरंग म्हणजे ग्रेट प्लेस टू वर्क. ग्रेट प्लेस टू वर्क हे सर्टिफिकेट घ्यायचं. प्लेस टू वर्क हे सर्टिफिकेट पांडुरंग. आणि तर आपल्याला जर त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन एकानी जर काम केलं तर आपण ते अगदी सहज ते दर्शन घेऊ शकतो, जसे वारकरी जात आहेत त्या पद्धतीने. सो अशा पद्धतीने जे टर्निंग देतात, जे इमोशनली कनेक्ट करतात, ज्या पद्धतीने विचार माणसाच्या डोक्यात देतात, हे खूप वाखडण्यासारखं होतं. आणि त्या अशा छोट्या 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 अनेक गोष्टी आहेत की त्यातनं पुढं जाण्याचं जे प्रोत्साहन मिळतं ना, ते खूप महत्वाचं ठरतं. आणि आम्ही ते गेले 4 वर्ष कन्सिस्टंट अचीव्ह केलं आणि अशा लेवलला अचीव्ह केलं की आम्ही आता खूप टॉपला आहोत त्या ह्याच्यामध्ये. मी एकदा तुझ्या कंपनीमध्ये आलो होतो, तुम्हाला बोलवलं होतंस, मध्ये लंच ब्रेक होता. मी ब्रेकमध्ये जेवणासाठी थाळी घेऊन आलो, तू पण बरोबर होतास. तुझे सिनियर पण त्याच रांगेत होते, तू पण होतास, मी पण होतो. माझ्या मागे आणखीन काही जण होते, सगळे एका रांगेत ताट घेऊन उभे होते जेवणासाठी. खरं, मला खूप वेगळं वाटलं की नाहीतर का असं की अधिकारी वर्ग, त्यांची जेवणाची केबिन वेगळी, डायनिंग हे वेगळं, त्यांचा मेन्यू वेगळा. इथे कंपनीतला सर्वोच्च अधिकारी आणि साधा कर्मचारी असेल तो एकच थाळी घेऊन, एकच अन्न घेऊन, एकाच प्रकारचं अन्न घेऊन टेबलावर गप्पा मारत जेवतायत. खरं, हेच तर कल्चर आहे सर. कारण का आमच्या व्हॅल्यू मध्ये जे अशी पण मी बोललो, रिस्पेक्ट फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल, तर रिस्पेक्ट हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे तो रिस्पेक्ट असा येत नाही, तो वागणुकीतनच दाखवावा लागतो. मी कितीही म्हटलं तुम्हाला रिस्पेक्ट द्या असं होऊ शकत नाही. असा रिस्पेक्ट कोणाला देऊ शकत नाही. तर लीडर, ऍज अ कंपनीचा ओनर तुम्ही कसे वागतायत, ऍज अ मॅनेजर तुम्ही कसे वागतायत, त्यातनंच रिस्पेक्ट जनरेट होतो, का रिस्पेक्ट मिळतो.
तर कुठल्याही आमच्या प्लॅनमध्ये सगळेजण एकत्रच एकाच वेळेस कॅन्टीनमध्ये एकत्रच जेवतात. ज्या काही गोष्टी करायच्या ते एकत्रच करतात. त्यामुळे या ब्रेनस्टॉर्मिंग सेशन असेल, स्ट्रॅटेजी सेशन असेल, त्याला सुद्धा मला पण इन्व्हॉल्व्ह केलं जातं. कारण की मी तसं म्हणलं तर त्या सगळ्या लोकांमध्ये ज्युनियर पडतो, म्हणजे लहान पडतो, बाय एक्सपिरियन्स, बाय एज. कारण की सगळे बऱ्याच कमीत कमी 30 वर्षाचे एक्सपिरियन्स असलेली लोक असतात. पण तरी सरांना तिथं प्रत्येक माणसाला इन्व्हॉल्व्ह करणं, प्रत्येकाचं तेवढंच महत्व देणं आणि प्रत्येकाला एकत्र हे करणं. आणि तुम्ही जसं कॅन्टीनचं उदाहरण दिलं, असं माझं अजून एक उदाहरण आहे. एकदा सरांचा वाढदिवस होता आणि सरांच्या वाढदिवसाचे म्हणजे आमच्याकडे भरपूर मजा असते. वाढदिवस म्हणलं की सेलिब्रेशन असतं. आणि क्रिकेटची मॅच ठेवली होती आणि क्रिकेटच्या मॅचला शेवटच्या सामना संपायच्या वेळेस मी सरांना विनंती केली, सर तुम्ही चला जरा मैदानावर, जरा प्रोत्साहन द्या लोकांना, मुलांना. तर वाढदिवस होता, सरांना जायची घाई होती, पण तरी म्हणले नाही ठीक आहे, मी येतो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेटचा सामना आयोजित केलाय तर मी येतो. ते आणि मी पार्किंग मध्ये आलो. ते कंपनीचे सीईओ, एमडी, मी त्यांची गाडी BMW उभी होती पुढे, मी माझी एक छोटीशी गाडी माझी ठेवली, मी माझ्या गाडीत बसलो. सरांना म्हणलं तुम्ही तुमच्या गाडीत नाही या, माझ्या गाडीच्या मागे ग्राउंड पर्यंत जाऊ. आणि 1-2 मिनिटं गेली, सर त्यांच्या गाडीत बसलेच नाही, ते खाली उतरले आणि माझ्या गाडीत येऊन बसले. मी म्हणलं सर तुमची गाडी तिथे, तर नाही म्हणले, आपण दोघांनी बरोबर जायचं आणि बरोबर यायचं. आणि त्यांची गाडी आमच्या गाडीच्या मागे आली. सो हे जे डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक वागणुकीतनं करतात किंवा केलं, त्यातूनच खूप भाषणांपेक्षा, बोलण्यापेक्षा, सांगण्यापेक्षा, पुस्तकांपेक्षा कृतीमधनं जे काही अनुभवायला येतं ते खूप मोठं असतं. खरं. आणि असा हा सुंदर प्रवास चालू आहे. प्रवासात खूप लोक भेटत गेली. तुमच्यामुळे मला अतुल कुमार उपाध्याय भेटले, की त्यांच्याशी मी अजूनही मिळते का माझ्या शाळेच्या निमित्ताने आपण भेटलो, पण त्यांच्याबरोबरचा प्रवास अजूनही चालू आहे, खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. अशी मग पुढे अनेक लोक जोडत गेली. कारण की मी माझ्या वडिलांचं जर बघितलं तर त्यांचं एक ते गोष्ट होती की लोक जोडणं, लोकांबरोबर खूप मिळणं, मिसळणं, बोलणं त्यांना खूप आवडायचं. तर तो एक छोटासा गुण माझ्यात पण आला. त्यामुळे अशी खूप चांगले लोक आयुष्यात मिळाली. आणि आमचे माझे चिंचोलकर सर होते की ज्यांनी मला या HR क्षेत्रामध्ये अजून एका लेवलला नेलं. ते नेहमी सांगतात की नेहमी म्हणतात की चांगली माणसं जोडणं किंवा चांगली माणसं मिळणं हेच खरं पुण्य आहे. चांगली माणसं मिळणं हे खरं पुण्य आहे. त्यामुळे मी खरंच खरं खूप पुण्यवान आहे, भाग्यवान आहे असं म्हणतो. कारण की खूप चांगले लोक मिळाली, खूप चांगले सहकारी मिळाले आणि त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला झाला. ड्रीम्स म्हणलं ना सर, प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे असतात. म्हणजे शाळेत असताना असं वाटतं 10वी पास होणं हेच ड्रीम, नंतर पुढच्या टप्प्यात गेल्यावर बाबा काहीतरी ग्रॅज्युएशन होणं हेच ड्रीम. कारण की तेव्हा खूप मोठं स्वप्न बघायचं असं काही नव्हतं ठरवलेलं, किंवा कुठं जाईल प्रवास काही माहित नव्हता. पण हे नक्की माहिती होतं की आपल्याला जे काय करायचंय त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचंय, हार्डवर्क करायचंय, खूप पॅशनेटली काम करायचंय. त्यामुळे सुरुवातीला पास होणं पासून, म्हणजे शाळेचं ड्रीम म्हणलं तर पास होणं, ते आत्ताचं ड्रीम आजच्या पर्यंत आलं तर एक यशस्वी माणूस म्हणून, यशस्वी मॅनेजर म्हणून, यशस्वी पिता म्हणून काहीतरी आपण करणं, हेच मी माझ्या ड्रीम म्हणून ठेवलं. आणि आतापर्यंत ते मी प्रत्येक टप्प्यात काही ना काहीतरी अचीव्ह करत गेलो आणि त्यातनं खूप आनंद मिळत गेला. आता पुढचं जर लक्ष, ड्रीम असं जर तुम्ही विचारलं तर आता सध्या तरी असं काही खूप मी ठरवलं नाहीये. पण अगेन मला असं वाटतं की माझ्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये चांगला आनंद मिळावा, अजून काहीतरी लोकांच्या जीवनात काहीतरी मी देऊ शकेल, हेच मी ड्रीम ठेवलंय आणि त्याचनुसार मी पुढचं माझी वाटचाल ठेवणार. कारण काय दुसऱ्याला जर देत गेलो तर नक्कीच आपल्याला मिळत राहतं. कारण काय आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही परवा वामनराव पैंच्या आश्रमात गेलो होतो कर्जतला, आणि तिथे आम्ही जे शिकलो की सगळ्यांचं भलं कर ही जी भावना आहे ही खूप महत्वाची आहे. आणि जर प्रत्येकाचं भलं हो हा जर विचार मनात ठेवला तर देव नक्की तुमचंही भलं करणारच आणि सगळं जे काय ते चांगलं. सो भलं कर याच मी सांगतो सर, सगळ्यांचं भलं हो, या सृष्टीचं, या सगळ्यांचं.
आणि तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं ते नेहमी म्हणतात. तर त्याच यांनी म्हणतो की आपण पुढे जाऊ. मोठं होणं हे प्रत्येकाचं ड्रीम असतं. मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. नेमकं मोठेपणाची व्याख्या तू आज सांगितलीस. मला माणूस म्हणून मोठं व्हायचंय, माणूस म्हणून मोठं व्हायचंय. येस.